स्वयंपाक आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये मी मृणाल पाटील आपले खूप खूप स्वागत करते। आजच्या या भागामध्ये आपण वांग्याचं कच्चं भरीत कसं बनवायचं हे बघणार आहोत। ही नो ऑइल रेसिपी बघत असतानाच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका, म्हणजे मी बनवत असलेल्या या सर्व नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग बघूया वांग्याचं भरीत बनवण्यासाठीचं साहित्य आणि कृती। मोठ्या वांग्याचं कच्चं भरीत बनवण्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजची ही वांगी घेतलेली आहेत आणि ह्यांना मी मधून हे असे काप दिलेले आहेत। थोड्या थोड्या अंतरावर मी हे असे काप दिलेले आहेत, म्हणजे जेव्हा आपण हे वांग भाजू ते आतमधूनही चांगल्या प्रकारे भाजलं गेलं पाहिजे ह्याच्यासाठी। यानंतर मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। एक मुठभर कोथिंबीर मी घेतलेली आहे। याबरोबरच मी एक छोटी हिरवी मिरची यामध्ये बारीक कापून घेतलेली आहे। मसाल्यांमध्ये आपण इथे 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। सर्वात प्रथम आपण ही जी वांगी आहेत ही गॅसवर किंवा आपल्याकडे एक दुसरा कुठला ऑप्शन म्हणजे चूल असं काही असेल तर त्याच्यामध्ये आपण भाजून घेऊ शकता। मी याला गॅसवर आता भाजून घेते। ही वांगी आपल्याला सर्व बाजूंनी छान अशी शिजवून घ्यायची आहेत। थोड्या थोड्या वेळाने आपल्याला यांना टर्न करायचं आहे। वांगी आपण बघू शकता सर्व बाजूंनी छान अशी भाजली गेलेली आहे। याच्या देठाचा भाग आणि हा सुरुवातीचा भागही आपण छान असा भाजून घेतलेला आहे। बऱ्याचदा घाईघाईमध्ये हा कच्चा राहतो, म्हणून काळजीने हा देठाकडचा आणि खालचा भाग नीट भाजलेला आहे का हे आपण चेक करून घ्यायचं आहे। वांगी आपली छान अशी आता भाजलेली आहेत। आपण गॅस बंद करून याला 5 ते 10 मिनिटं थंड करायला असंच ठेवूया। ही आपली वांगी बघा आता थंड झालेली आहेत, छान अशी भाजली गेलेली आहेत। ह्याच्यावरचं हे जे काळं आवरण आहे हे आपल्याला आता फक्त हळूहळू काढून घ्यायचं आहे। हे बघा हे वांग मी छान असं साफ करून घेतलेलं आहे। हे वांग आपण धुवून असं काही घेणार नाही आहोत, कारण वांग भाजल्यानंतर त्याला एक जो खरपूस वास येतो तो हे धुतल्यानंतर पूर्णपणे निघून जाईल। हे बघा हे किती छान असं आपलं वांग शिजलेलं आहे। तुम्ही जर फ्रीजमध्ये हे वांग ठेवलेलं असेल तर हे भाजण्याआधी एक 10 ते 15 मिनिटं तरी ह्याला आपण बाहेर काढून ठेवायला लागेल, नाहीतर वांग असं आपलं हे जसं शिजलंय सर्व बाजूंनी असं छान असं शिजत नाही, भाजलंही जात नाही। त्याच्यामुळे 10 ते 15 मिनिटं आपल्याला याला फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं आहे। ही दोन्ही वांगी मी आता अशी कुस्करून घेते। आता यामध्ये आपण एक एक करून हे जे जिन्नस घेतलेले आहेत ते ऍड करून घेऊ। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे सर्व मसाले।
आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. अतिशय हेल्दी आणि झटपट होणारी हे वांग्याचं कच्चं भरीत ही रेसिपी आपण आपल्या घरी नक्की करून बघा. ही नो ऑइल रेसिपी आपल्याला कशी वाटली ह्या प्रतिक्रिया मला सांगायला विसरू नका. आणि याबरोबरच माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुलच विसरू नका. थँक्यू.